नांदेड़ डिस्ट्रिक्ट क्रिकेट एसोसिएशन की जानिब से गुरु गोविंद सिंह जी स्टेडियम में 26 अक्टूबर से 2 नवंबर तक नांदेड़ प्रीमियर लीग 2025 टूर्नामेंट शुरू होने जा रहा है। इस टूर्नामेंट में 8 टीमें हिस्सा ले रही हैं। ये टूर्नामेंट T20 तर्ज पर खेला जाएगा। टूर्नामेंट के लिए ऑक्शन भी मुनक़िद हुआ। नाना नानी पार्क के करीब एक कुशादा हाल में मुनक़िदा ऑक्शन के दौरान टीमों ने अपने पसंदीदा खिलाड़ियों का इंतखाब किया। इस मौके पर मेहमानाने खुसूसी के तौर पर नांदेड़ डिस्ट्रिक्ट क्रिकेट एसोसिएशन के सदर डॉक्टर माधवराव किन्हाड़कर, नायब सदर नंदू कुलकर्णी, जॉइंट सेक्रेटरी रतन सादेगांवकर, सेक्रेटरी अशोक टेरकर और मंगेश कामटेकर के अलावा दीगर जिम्मेदारान भी मौजूद थे। टूर्नामेंट के जिम्मेदारान जीवन राव गाड़ेगांवकर, अजय सिंह बिसेन, रंजीत सिंह चिरागिया, सुशील कुमार कोगटा, अजहर कुरैशी और सुनील यादव भी मौजूद थे। नांदेड डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशनच्या वतीनं येणाऱ्या 26 तारखेपासून ते 2 तारखेपर्यंत आपण IPLच्या धर्तीवरती नांदेड प्रीमियर लीग आपण मॅचेस या ठिकाणी घेतोय। एक नवीन प्रकारची सुरुवात ह्या खेळाच्या फॉर्मॅटमध्ये आपण त्या ठिकाणी करतोय। मराठवाड्यामध्ये पहिल्यांदाच अशा प्रकारचा प्रयत्न आणि प्रयास डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशनच्या वतीनं पहिल्यांदाच होत आहे। यामध्ये उद्दिष्ट हेच आहे की वेगवेगळ्या आता सध्या क्रिकेट हे वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये खेळलं जातं आहे। टेस्ट मॅचेस होतात, त्याचबरोबर वन डे मॅचेस होतात, त्याचबरोबर ती 2020चे सुद्धा मॅचेस त्या ठिकाणी होत आहेत। तेव्हा देशाच्या पातळीवरती आपण जे काही इंडियन प्रीमियर लीग घेतो त्या पद्धतीनं या ठिकाणी डिस्ट्रिक्टच्या पातळीवरती आपण अशा प्रकारच्या मॅचेस घेऊन क्रिकेट उदयोन्मुख क्रिकेट खेळाडूंना वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये खेळता यावे या दृष्टिकोनातून हा प्रयत्न आणि प्रयास आहे। त्याचबरोबर ती क्रिकेट ह्या खेळाला प्रोत्साहन मिळावं, नवीन होतकरू क्रिकेटर्स नांदेड जिल्ह्यातून तयार व्हावेत आणि देशाच्या पातळीवरती इंटरनॅशनल पातळीवरती त्यांना खेळण्याची संधी त्या ठिकाणी मिळावी, त्या दृष्टिकोनातून एक वातावरण तयार करण्यासाठी म्हणून क्रिकेट असोसिएशन नांदेड जिल्ह्याची ही त्याच्यामध्ये प्रयत्नशील राहिलेला आहे। हा आमचा पहिलाच प्रयास असल्याच्या कारणानं यातून जो काही अनुभव येईल त्यातून आम्ही दरवर्षी जास्त चांगल्या तयारीनं चांगल्या पद्धतीनं आम्ही ह्या मॅचेस घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। आम्हाला चांगला प्रतिसाद या ठिकाणी मिळालेला आहे। जवळपास 165 खेळाडूंनी नावं नोंदवलेली आहेत। याच्यातून 8 फ्रँचायझीज म्हणजे 8 टीम्स त्या ठिकाणी तयार झालेले आहेत। यांच्यामध्ये मॅचेस आम्ही त्या ठिकाणी 2020च्या फॉर्मॅटमध्ये त्या ठिकाणी खेळवणार आहोत। नांदेड गुरु गोविंद सिंगजी स्टेडियमच्यामध्ये नांदेड महानगरपालिकेच्या प्रशासन, त्या कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून पोलीस प्रशासन आणि त्याचबरोबर ती आरोग्याच्या सुविधा त्या ठिकाणी मिळाव्यात यासाठी म्हणून आरोग्य विभागाच्या तर्फे त्या ठिकाणी संपूर्ण सहकार्य त्या ठिकाणी मिळणार आहे। आम्हाला आशा आणि विश्वास आहे आमच्या क्रिकेट असोसिएशनच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आणि त्याच्या सदस्यांच्या जोरावरती आणि जे काही संघ मालक आहेत आणि जे काही ॲडव्हर्टायझर्स आहेत किंवा जे काही आम्हाला प्रोत्साहन देत आहेत, मदत करत आहेत, या सगळ्यांच्या जोरावरती आम्ही ही स्पर्धा यशस्वी त्या ठिकाणी करू अशा प्रकारचा विश्वास आहे।